हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत 14 फेब्रुवारीपासून आपली MSCITची फायनल एक्झाम सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात, त्यासाठी मार्किंग पद्धत कोणती आहे आणि त्यासाठी आपल्याला पास होण्याकरिता किती मिनिटाचा टायमिंग आहे, मार्किंग आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ सराव पेपर 1 होणार आहे। 1 तासाचा टाइम मिळालेला आहे, 15 ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यानंतर 35 प्रॅक्टिकल दिलेले आहे। एकूण प्रश्नांची संख्या 50 आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे आणि आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास होण्याकरिता कमीत कमी 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये पास होण्याकरिता 14 मार्काची आवश्यकता आहे। तर अशा प्रकारे दिलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये 3 लेवल दिलेले आहेत, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। तर तिन्ही लेवलमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दिलेला आहे। तर आपण सोडूया। तर बघा, पहिले आपण ऑब्जेक्टिव्ह सोडून घ्यायचे आहे लेवल 1 मधले। व्हॉइस बँड हा व्हॉइस ग्रेड व लो बँडविड्थ म्हणून ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशनसाठी वापरला जातो म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। मेन फ्रेम हा मिनी सिस्टीमपेक्षा अधिक शक्तिशाली असा कॉम्प्युटर सिस्टीमचा प्रकार आहे। तर बरोबर आहे। पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही म्हटलेला आहे। तर याच्यातनी न्यूमरिक लॉक हे टॉगल की आहे, कॅप्स लॉक हे टॉगल की आहे, स्क्रोल लॉक हे टॉगल की आहे। यामधले वेगळं आहे ते कंट्रोल बटन। डॅश डॅश हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी ॲप्लिकेशन दर्शवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे म्हटलेला आहे। तर याला आपण आयकॉन म्हटले जाते। टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहे म्हटलेलं आहे। तर एक नाही आहे, वेगवेगळे आहे। तर याचं उत्तर चूक आहे। रॅम मधून नेहमीच वापरली जाणारी माहिती साठवण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग होतो म्हटलेला आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर आपण लेवल 2 मधलं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून घेणार आहोत। तर सर्व ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया पहिले आणि नंतर प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर तुम्ही कोणतंही सेक्शन सोडवलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही। स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही बाईटमध्ये मोजली जाते म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। तारांच्या केबल सहाय्याशिवाय नेटवर्कशी जोडणी करणाऱ्या उपकरणाला डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे। तर त्याला वायरलेस म्हटले जाते। माऊस व ट्रॅकबॉल यांची कार्य वेगवेगळी आहे म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर चूक आहे, दोन्ही एकच काम करते। ब्राउझर हे वेब रिसोर्सना ॲक्सेस पुरवणारे प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पारंपरिक पद्धतीने पाठवणे व स्वीकारणे यासाठी डॅश डॅश हा जलद व कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो म्हटलेला आहे। तर त्याचं उत्तर ईमेल आहे। डॉट मॅट्रिक्स प्रिंटर त्रासजनक आवाज करतात म्हटलेला आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर लेवल 3 मधलं सुद्धा प्रॅक्टिकल ऑब्जेक्टिव्ह सोडून घ्यायचा आहे। खालीलपैकी कोणता पर्याय मतदार ID साठी नवीन नोंदणी संदर्भात योग्य आहे म्हटलेला आहे। तर नवीन नोंदणी करण्यासाठी बघा, तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे बघा, फ्रेश। तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे। PF रकमेचा तपशील पाहण्यास मदत करणारा योग्य पर्याय कोणता आहे म्हटलेला आहे। तर ई पासबुक आहे। तर ज्या ठिकाणी ई पासबुक दिसेल तो त्याचं उत्तर असणार आहे बघा, 4 नंबरवर आहे। आणि नंतर क्लिक करा। युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हटलेले आहे। तर बरोबर आहे आणि सबमिट करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व ऑब्जेक्टिव्ह सोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे। आता प्रॅक्टिकल सोडवायचे आहे सर्व। तर लेवल 1 मधलं पहिले सोडूया प्रॅक्टिकल। वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज JPG फाईल पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला वेब फोल्डरमध्ये जायचं आहे, रोज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून रिनेम करायचं आहे। आणि रिनेम केल्यानंतर बघा याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिंक रोज, पिंक अंडरस्कोर आणि त्यानंतर याला रोज नाव टाईप करा। अशा प्रकारे .jpg द्यायचं नाही, ऑलरेडी एक्सटेन्शन त्याला लागून येते। बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे। तर कशातून म्हटलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि कुठं पेस्ट करा म्हटलेलं आहे, कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप बॅक जा, इथे कलर फोल्डर आहे, कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जाऊन इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा।
त्यानंतर बघा सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा म्हणते आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, त्यानंतर .abc.bmp फाईलला सिलेक्शन करायचं आहे, याच्यावर राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि तिला कशात पेस्ट करायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि इथं इंडेक्सला ओपन करून राईट क्लिक करायचं आहे आणि ते त्या फाईलला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या नंतर 24 पॉईंट जागा समाविष्ट करा म्हटलेलं आहे। तर पहिल्या ओळीच्या नंतर म्हणत आहे, तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करा, पहिल्या ओळीच्या नंतरसाठी इथून आफ्टर वापरायचं आहे आणि आफ्टरमध्ये किती पॉईंट म्हटलेलं आहे, 24 म्हटलेलं आहे, तर 24 टाका, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या आधी 18 पॉईंट जागा समाविष्ट करा म्हटलेलं आहे। तर पहिल्या ओळीच्या आधी म्हटलेलं आहे, तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या, पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे, आधीसाठी बिफोर वापरायचं आहे आणि किती वापरायचं आहे, 18 पॉईंट, यामध्ये 18 टाका, अशा प्रकारे। त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये टॉप मार्जिन बदलून 2.25 इंचेस करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला टॉप मार्जिन या डॉक्युमेंटची 2.25 इंचेस करायची आहे। तर मार्जिनसाठी पेज लेआउटमध्ये जायचं आहे, त्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये मार्जिन दिलेलं आहे, मार्जिनमध्ये जा, कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा टॉप मार्जिन किती सांगितलेलं आहे, 2.25, तर 2.25 टाका आणि त्यानंतर इंचसाठी I आणि N टाकायचं आहे आणि नंतर ओके करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टॉप मार्जिन 1 इंच असे सेट करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला मार्जिन चेंज करायची आहे टॉपची, तर त्यासाठी पेज लेआउटवर जायचं आहे, मार्जिनवर जा, त्यानंतर कस्टम मार्जिनवर जायचं आहे आणि ते टॉप मार्जिन जे दिलेलं आहे ते काढून टाका आणि तिथं किती टाकायचे आहे, 1 इंच, तर 1 टाका आणि इंचसाठी I आणि N टाकायचं आहे आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। कॉलम ई ची रुंदी बदलून ती 15.57 करा म्हटलेलं आहे। तर कॉलम ई ची रुंदी म्हटलेलं आहे, तर कॉलम ई ला सिलेक्शन करायचं आहे, त्याची रुंदी चेंज करण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे आणि इथून कॉलम विथ घ्यायची आहे आणि विथमध्ये बघा आपल्याला किती टाकायचे आहे, 15.57, तर यातनी 15 टाका, पॉईंट द्या आणि त्यानंतर 57 टाकायचं आहे, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। प्रेझेंटेशनमध्ये एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हटलेलं आहे। तर प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन ब्लँक नावाची एक स्लाइड घ्यायची आहे, तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची एक स्लाइड घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणते आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि पिक्चर टेक्स्ट लिहा म्हटलेलं आहे। तर सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड घेण्यासाठी सर्वात शेवटी क्लिक करा, न्यू स्लाइडमध्ये जाऊन याच्यातून ब्लँक स्लाइड घ्यायची आहे आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे। तर इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि इथून टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून काढायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, पिक्चर नाव टाईप करा, बाहेर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी सब्जेक्ट आणि कंप्लीटेड स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला बघा टास्क बनवायचा आहे, तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे, टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट आणि स्टेटस टाकायचं आहे, हे सर्व मिळून आपल्याला टास्क बनवा म्हटलेलं आहे। तर याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा, सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे, त्यानंतर स्टेटस कोणतं दिलेलं आहे, कंप्लीटेड, तर स्टेटसमध्ये जा आणि इथून कंप्लीटेड स्टेटस घ्यायचा आहे, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेला आहे, नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर कंपनीचं नाव आहे, या दोघांचा वापर करून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे। तर न्यू आयटममध्ये जायचं आहे, कॉन्टॅक्ट घ्या आणि कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा
याच्यातनी नाव दिलेलं आहे तर नावाला कॉपी करा Ctrl+C न आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाकायचं आहे। त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव सुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढे कंपनीचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा www.yahoo.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि ते पेज इंटरनेट एक्सप्लोररचे होम पेज म्हणून सेट करा म्हटलेलं आहे। तर त्यासाठी बघा उत्तर 2 नंबरला आहे। त्यानंतर लेवल 2 मधले प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। सपोर्ट मधल्या होम फोल्डर उघडा म्हणते आणि बिझनेस मीटिंग झिप फाईल डिलीट करा म्हणत आहे। तर सपोर्ट मध्ये जा, होम फोल्डर मध्ये जायचं आहे, बिझनेस मीटिंग फाईलला सिलेक्शन करा आणि हिला राईट क्लिक करायचं आहे तेच आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा सपोर्ट मधल्या होम फोल्डर उघडा म्हणते आणि टेम्पलेट PPTX फाईल डिलीट करा म्हटलेलं आहे। तर सपोर्ट मध्ये जायचं आहे, होम मध्ये जा आणि याच्यामध्ये बघा टेम्पलेट फाईलला आपल्याला डिलीट करायचं आहे। तर सिलेक्शन करून घ्यायचं आहे त्या फाईलला, राईट क्लिक करा आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा सपोर्ट मधल्या साऊंड फोल्डर मधील प्रोजेक्ट PNG फाईलचे एंट्रीब्यूट बदलून रीड ओनली करा म्हटलेलं आहे। तर बघा सपोर्ट मधल्या साऊंड मध्ये जा म्हटलेलं आहे तर सपोर्ट मध्ये जा, त्यानंतर साऊंड मध्ये जायचं आहे, प्रोजेक्ट फाईलला सिलेक्शन करायचं आहे, ॲट्रिब्यूट बदलवण्यासाठी तिला राईट क्लिक करा आणि इथून प्रॉपर्टीज मध्ये जाऊन बघा इथं खाली ॲट्रिब्यूट दिलेला आहे 2, तर या 2 पैकी आपल्याला जे सांगितलं असेल ते निवडा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेला टेबल इन्सर्ट करा म्हणते आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा म्हटलेला आहे। तर 3x3 चा आपल्याला टेबल घ्यायचा आहे। इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलममध्ये 3 टाकायचा आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये 3 टाका, त्यानंतर ओके करायचं आहे। संपूर्ण टेबलच्या मागचा रंग ऑरेंज करायचा आहे तर संपूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करा, शेडिंगमध्ये जायचं आहे आणि इथून ऑरेंज कलर घ्यायचा आहे। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणते आणि कॉलमच्या मध्ये 0.6 इंच इतकी जागा मोकळी करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला 3 कॉलममध्ये हे डॉक्युमेंट स्प्लिट करायचं आहे। तर कुठे एक सिंगल क्लिक करा, त्यानंतर सिलेक्ट मध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे। सर्व डॉक्युमेंट आपले सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेआउट मध्ये जा, त्यानंतर कॉलम्स मध्ये जायचं आहे आणि कॉलम्स मध्ये गेल्यानंतर मोर कॉलम वर क्लिक करायचं आहे। मोर कॉलम वर क्लिक करा आणि मोर कॉलम वर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला किती कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हणते, तर 3 कॉलम म्हणत आहे तर याच्यातनी 3 टाका अशा प्रकारे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जागा किती सोडायची आहे त्याच्यातून चेंज करायचं आहे लाईन स्पेसिंग मधून 0.6 इंच आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट 4 कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला 4 कॉलम मध्ये स्प्लिट करायचं आहे पूर्ण डॉक्युमेंट। तर क्लिक करा कुठेही, सिलेक्ट मध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा लेआउट टॅब मध्ये जायचं आहे, लेआउट मध्ये गेल्यानंतर कॉलम्स मध्ये जा आणि किती कॉलम म्हणत आहे 4, तर त्यासाठी मोर कॉलम मध्ये जायचं आहे आणि इथं 4 टाकायचे आहे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमची सराव पेपर हा 1 आहे आणि त्यानंतर सराव पेपर 2 आणि 3 आणि 4 असणार आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवा म्हटलेलं आहे। तर लिजेंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवायचं आहे। तर पहिले चार्टला सिलेक्शन करा, त्यानंतर डिझाइन टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर ॲडच्या एलिमेंटमध्ये जा, त्यानंतर लिजेंडवर जायचं आहे आणि लिजेंडवर जाऊन आपल्याला टॉपवर घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा चार्ट टूलचा उपयोग करून चार्ट 1 मध्ये इन्सर्ट केलेला चार्ट शीट 1 वर मूव्ह करा म्हटलेला आहे। तर बघा कशावरचा म्हणत आहे, चार्ट टूलचा उपयोग करून चार्ट 1 मधला इन्सर्ट केलेला चार्ट हा चार्ट आपल्याला शीट 1 वर घेऊन जायचा आहे। तर चार्ट 1 ला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन केलं त्यानंतर इथे डिझाइन मध्ये जायचं आहे, इथे मूव्ह चार्टचा एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ज्या
कशावर न्यायचं आहे त्याला इथून सिलेक्शन करायचं आहे. तर शीट 1 वर न्या म्हटलेलं आहे, तर शीट 1 सिलेक्शन करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे. अशा प्रकारे बघा चार्ट 1 वरला चार्ट इथं आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाइडमधून स्लाइड क्रमांक 11 काढून टाका म्हटलेला आहे. तर सर्व स्लाइडमधून आपल्याला स्लाइड क्रमांक काढायचे आहे. तर त्यासाठी सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या, म्हणजे सर्व स्लाइड आपल्या सिलेक्शन होईल. स्लाइड क्रमांक काढण्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर हेडर आणि फुटरमध्ये जा आणि इथं स्लाइड नंबर दिलेला आहे, तर स्लाइड नंबरला इथून राईट क्लिक काढायची आहे आणि त्यानंतर अप्लाय टू ऑल करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधील शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 3.0 लाईन करा म्हटलेलं आहे. तर पहिल्या स्लाइडमधीलच म्हटलेलं आहे, तर पहिल्या स्लाइडमध्ये जायचं आहे आणि जे काही शीर्षक दिलेलं असेल ते शीर्षकाला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि लाईन स्पेसिंगमध्ये गेल्यानंतर 3.0 लाईन करा म्हटलेलं आहे. अशा प्रकारे 3.0 लाईन करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडमध्ये पेज नंबर ॲड करा म्हटलेला आहे. तर करंट स्लाइडमध्ये आपल्याला पेज नंबर टाकायचा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला पेज नंबर टाकायचा आहे. इन्सर्ट स्लाइड नंबर इथूनही पेज नंबर आणि स्लाइड नंबर इथूनही टाकू शकता किंवा हेडर आणि फुटरमध्ये जा आणि इथंही स्लाइड नंबर दिलेला आहे, तर कुठूनही टाकला तरी चालेल. त्यानंतर अप्लाय करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट बनवा म्हटलेला आहे. तर त्यामध्ये बघा सगळी माहिती आपल्याला टाकायची आहे. तर नवीन कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. न्यू कॉन्टॅक्ट घेतला त्यानंतर याच्यातनी नाव दिलेलं आहे, तर नावाला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर इथे कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव सुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे ईमेल आय डी दिलेला आहे, तर ईमेल आय डीला कॉपी करा आणि ईमेलच्या पुढं ईमेल आय डी टाकायची आहे. आणि त्यानंतर होम फॅक्स नंबर दिलेला आहे, तर होम फॅक्स नंबरला सुद्धा कॉपी करायचा आहे आणि ते होम फॅक्स नंबर शोधायचा आहे आपल्याला. बघा इथं होम फॅक्स नंबर नाही आहे, तर ते क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला होम फॅक्स नंबर घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढं होम फॅक्स नंबर टाका. त्यानंतर बघा आपल्याला बिझनेस फॅक्स सांगितलेलं आहे, तर बिझनेस फॅक्सला कॉपी करा आणि बिझनेस फॅक्सच्या पुढं बिझनेस फॅक्स टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा, त्याला येस करायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हटलेलं आहे. तर साइन आउट होण्यासाठी पहिले तर याचं उत्तर 4 नंबरवर आहे. त्यानंतर बघा www.educatu.com या वेबसाईटवर जा मध्ये आणि हे वेब पेज कंप्लीट टाईपमध्ये वेब 1 या नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर पहिले त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्याला सेव्ह करायचं आहे. तर याचं उत्तर पहिलेच आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहे लेवल 3 मधले प्रॅक्टिकलचे. सपोर्ट फोल्डरमधील network.txt फाईल उघडा म्हणते आणि त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि त्या फाईलला सेव्ह करायचं आहे आणि नंतर बंद करायचं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, नेटवर्क फाईलला ओपन करायचं आहे. इथून डबल क्लिक करून त्यामध्ये जेवढे काही नाव आहे सगळे काढायचे आहे, सिलेक्शन करा आणि त्यातून डिलीट करायचं आहे. त्यानंतर त्या फाईलला सेव्ह करा म्हटलेला आहे, इथून सेव्ह करा आणि त्यानंतर त्या फाईलला इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर त्याला सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.investoppedia.com हे वेब पेज ओपन करा म्हटलेलं आहे. तर डेव्हलपर या शब्दाला आपल्याला हायपरलिंक द्यायची आहे. तर डेव्हलपर शब्दाला डबल क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन बघा आपल्याला लिंक घ्यायची आहे इथून आणि ते बघा हे ॲड्रेस दिलेला आहे. त्या ॲड्रेस बॉक्समध्ये बघा हा एवढा ॲड्रेस कॉपी करा आणि तो ॲड्रेस त्यामध्ये पेस्ट करायचा आहे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा.
योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी म्हणजेच मिनिमम विक्री कॅल्क्युलेट करून सेल F15 मध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे। तर कशातनी काढायचं आहे मिनिमम आपल्याला F15 मध्ये, तर कॉलमचा F घ्या आणि रोचा 15 घ्यायचा। इथून F15 मध्ये क्लिक करा, मिनिमम काढायचा आहे तर ॲटो सम मध्ये जा आणि ज्यातून मिनिमम फंक्शन घ्यायचं आहे, ज्या संख्येतून आपल्याला कमीत कमी संख्या काढायची आहे तेवढ्या संख्येला सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा म्हणत आहे। तर पहिल्या विद्यार्थ्याचं पहिले टोटल काढा आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्याला रेप्लिकेट करायचं आहे। तर पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल काढण्यासाठी इथे क्लिक करा, ॲटो सम मध्ये जाऊन डायरेक्ट समचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेवढी मार्क आहे तेवढे मार्क सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे। बघा पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल निघालेलं आहे। बाकीच्या विद्यार्थ्याचं टोटल काढण्यासाठी तर कोणत्यातनी कर्सर ठेवून क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या वेब पेज मध्ये क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा म्हटलेला आहे। तर ट्रान्झिशन मध्ये जायचं आहे आणि याच्यातून बघा मोर मध्ये जा आणि याच्यातून क्लॉक नावाचं ट्रान्झिशन घ्या आणि त्याचा इफेक्ट कोणता घ्यायचा आहे, क्लॉकवाईज इफेक्टच्या ऑप्शन मध्ये जा आणि इथून क्लॉकवाईज इफेक्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा MS आउटलुक मध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडर मध्ये बनवा म्हटलेला आहे। तर न्यू आयटम मध्ये जा, त्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतली, त्यानंतर इथे ऑल डे इव्हेंटला क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा लोकेशन दिलेलं आहे। लोकेशनला कॉपी केलं मी Ctrl+C न आणि लोकेशन मध्ये पेस्ट करा Ctrl+V न। त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करायचं आहे आणि सब्जेक्टला सब्जेक्ट मध्ये पेस्ट करा। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आता शेवटचा क्वेश्चन पहा, www.gmail.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि माय मेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हटलेलं आहे। तर जीमेलच्या वेबसाईटवर म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर 3 नंबरवर आहे आणि नंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम झालेली आहे। तर इथून एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर बघा आपल्याला 47 मिळालेले आहे। तर काही याच्यामध्ये चुकलेलं आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह आपले पूर्ण 15 पैकी 15 करेक्ट आलेले आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये काही चुकलेले आहे। तर ते बघून घेऊ आपण कोणती चुकलेली आहे। तर बघा कॉलम ई चा रुंदीचा क्वेश्चन चुकला होता, त्यानंतर हा इंटरनेटचा चुकला होता आणि एक बघा हा शेवटचा चुकला होता। तर याचं उत्तर बघा याचं उत्तर हे होतं 4 नंबरवर। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तर समोर सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ येणार आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।